मराठवाडा विद्यापीठ नांदेड व ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर कोडग्याळ तालुका मुखेड जिल्हा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आवाज थोडा कमी ठेवून करता येईल का बघा। कोण आहे आवाज आला नाही असं हातात। तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर कोडग्याळ तालुका मुखेड जिल्हा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहिशाल व्याख्यानमाला पुष्प पहिले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा भौतिक शास्त्र या विषयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर देवीदास केंद्रे सर, ज्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम घेऊ शकलो ते या बहिशाल व्याख्यानमालेचे प्रमुख आणि आमच्या विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, आमच्या महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागात कार्यरत असलेले प्राध्यापक डॉक्टर मदन गिरी सर, ज्यांनी आता सुंदर अशा प्रकारचं मराठीतून, त्यांची मातृभाषा कन्नड असताना देखील मराठीतून सुंदर अशा प्रकारचं प्रास्ताविक केलं आणि आमच्या महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणारे प्राध्यापक डॉक्टर शंकरय्या करीमठ सर या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं ते या आपल्या फार्मसी महाविद्यालयाचे दोन्ही प्राचार्य चव्हाण सर आणि विनायक सर, उत्कृष्ट असं सूत्रसंचलन करत असलेले मॅडम, बाकी मॅडमची नावं इथं आलेले आहेत। पाटील मॅडम आहेत, जखलवार मॅडम आहेत, काहळेकर मॅडम आहेत, हाके सर आहेत, सावंत मॅडम, माळकर मॅडम, बनसोड मॅडम, लोणे मॅडम आणि उपस्थित माझ्या आवडत्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, आज मला दिला गेलेला जो विषय आहे विद्यापीठाने दिलेला विषय आहे आणि विषयाचं नाव तुम्हाला इथं बॅनरवर दिसत असेल, यशाची मूलभूत सूत्रे। मी परवा वाचन करत होतो तर रवींद्रनाथ टागोरांची इंग्रजी मधली कविता वाचली। त्या कवितेचा आशय काय होता? कवितेचा आशय असा होता की मी पाषाण म्हणून जन्माला आलो आणि वनस्पती म्हणून मेलो। म्हणजे जन्मताना मी पाषाण होतो पण माझ्या जीवनामध्ये थोडाच काय झाला, मी थोडा उंचीवर गेलो, पाषाण म्हणून मेलो आणि वनस्पती म्हणून जन्माला आलो। नंतर मी वनस्पती म्हणून मेलो आणि पुढे पशु म्हणून जन्माला आलो। वनस्पती म्हणून मेलो आणि पशु म्हणून जन्माला आलो, पुढे मी पशु म्हणून मेलो आणि मानव किंवा मनुष्य म्हणून मी जन्माला आलो। लक्षात आलं ना? आणि मी मनुष्य म्हणून मेलो आणि देव म्हणून जन्माला आलो। तर पाषाणापासून देवापर्यंतचा जो प्रवास आहे, ज्याला ऊर्ध्वगामी प्रवास म्हणतात, तो प्रवास म्हणजेच ईशाचा प्रवास आहे। पण जन्म माणसाचा घेतला पण जनावरासारखा वागायला लागला, दानवासारखा वागायला लागला, तर तो मनुष्य जीवनामध्ये यशाकडे जातोय का? जात नाहीये। मी अनेक मुलांना प्रश्न विचारतो, सांगा रे मुलांनो, ईश्वराची व्याख्या काय आहे? भगवंताची व्याख्या काय? कुणाला सांगता येईल का भगवंत कुणाला म्हणावं? नाही सांगता येणार। भग या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? भग म्हणजे गुण, वंत म्हणजे समुच्चय। गुणांचा समुच्चय ज्याच्या ठिकाणी असतो त्याला काय म्हणतात? भगवंत म्हणतात। संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये भगवंताची व्याख्या दिलेली आहे। मुलींनो, काय दिलेली आहे व्याख्या? तर ज्याच्या ठिकाणी 6 गुण असतात त्याला भगवंत म्हणायचं। भगवंत म्हणजे तुम्हाला आता शिकलेल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या युगातल्या मुलांना, इंटरनेटच्या युगातल्या मुलांना, LPGच्या युगातल्या मुलांना, खाऊच्या धोरणातल्या या युगातल्या मुलांना जर कोणी विचारलं आमच्या हिंदू धर्मानं भगवंताची व्याख्या काय केलेली आहे, तर तुम्ही भगवंताची व्याख्या 4 हात,
हे की नाही? हातामध्ये त्रिशूळ असलेला, शंख असलेला, हे तर असेल आपल्याकडे देवाचे रूप म्हणून. पण तुम्हाला जर तुमच्या आत्ताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातल्या मुलांना विचारलं की हिंदू धर्मानं भगवंताची व्याख्या काय सांगितली, तर मी आता जी सांगतोय ते ती व्याख्या तुम्ही सांगितली पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंतांची व्याख्या सांगताना सांगितलं, ज्याच्या ठिकाणी 6 गुण असतात त्याला भगवंत म्हटलं पाहिजे. कोणते 6 गुण? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये हे 6 गुण सांगितलेले आहेत. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य वसती जेथ, तया नाव भगवंत, असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंत कोण? ज्याच्या ठिकाणी यश हा पहिला गुण आहे, ज्याच्या ठिकाणी श्री हा दुसरा गुण, श्री म्हणजे लक्ष्मी, हा दुसरा गुण ज्याच्या ठिकाणी आहे तो भगवंत आहे. तिसरा गुण औदार्य, चौथा गुण ज्ञान, वैराग्य. बघा, ऐका यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य, हे 6 गुण ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला आपण काय म्हटलं पाहिजे? भगवंत म्हटलं पाहिजे. तुम्हाला जर माणसाचा भगवंत व्हायचा असेल तर तुम्हाला हे 6 गुण तुमच्या आयुष्यामध्ये उतरविणं महत्वाचं आहे. आणि या 6 गुणांच्या पैकी पहिल्या गुणाबद्दलची चर्चा आज आपण इथं करतोय. तो कोणता गुण? कोणता गुण आहे? यश. केवळ एखाद्या लेकराचं नाव यश ठेवल्यानं यशस्वी होता येतं का? बऱ्याच वेळेस आपण नाव ठेवतो एखाद्या मुलीचं शांती, नाव असतं शांती, आणि दररोज भांडती. नाव असतं श्रीमंत आणि काम काय करतो तर रोजगार हमीवर मजूर म्हणून कामाला जातो. नाव असतं गंगा आणि पाण्याचा थेंब बी तिच्याजवळ नसतो. तुम्हाला मला सांगायचं की नावाप्रमाणे आपल्याला वागता आलं पाहिजे, नाहीतर माई बापाने नाव ठेवलं शिवाजी आणि वागायला दानवासारखा, तर त्या नावाला सुद्धा लोक नावं ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि म्हणून आपण नावाप्रमाणे भगवंत नाव आहे. भग म्हणजे मी पुन्हा सांगतोय की गुण, ह्या 6 गुण ज्याच्या ठिकाणी आहेत त्यालाच भगवंत म्हणतात. त्याच्यातला पहिला गुण तुम्हाला जर प्राप्त करायचा झाला तर त्याचं नाव आहे यश. आता हे यश कसं मिळवता येईल मुलांना तुम्हाला? त्याचे काही सूत्र मी तुमच्या समोर ठेवणार आहे. तत्पूर्वी मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. एकदा टाळ्या वाजवा म्हणजे लक्षात येईल. सॉक्रेटिसचं नाव ऐकलंय का? सॉक्रेटिस. या जगामध्ये सॉक्रेटिस नावाचा एक फार मोठा विद्वान होऊन गेला. काय नाव होतं? सॉक्रेटिस. अत्यंत यशस्वी हा व्यक्तिमत्व. सगळ्यांना वाटलं की सॉक्रेटिस एवढे यशस्वी झालेत, सॉक्रेटिस एवढे यशस्वी झालेत, आपणही यशस्वी व्हावं. मग आता यशस्वी व्हायचे सॉक्रेटिस सारखं तर काय करावं लागेल? ते कशा पद्धतीने यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले हे बघावं लागेल ना. आणि म्हणून एक जिज्ञासू तुमच्यासारखाच मुलगा सॉक्रेटिसच्याकडे गेला आणि सॉक्रेटिसला म्हणाला, मला तुमच्यासारखं यशस्वी व्हायचंय, यशस्वी होण्यासाठी काय मंत्र आहे ते मला सांगा. मला तुमच्यासारखं यशस्वी व्हायचंय, फक्त यशस्वी होण्यासाठी काय मंत्र आहे ते सांगा. सॉक्रेटिसने काय म्हणावं? सॉक्रेटिस म्हणाले, मी तुला यशाचा मंत्र सांगतो पण आता सांगत नाही, उद्या सकाळी ये, तुला मंत्र सांगतो. यानं म्हणला, सकाळी येन दुपारी येन म्हणण्याची काय गरज आहे? कारण लक्षात घ्या की ज्ञान मिळवायचं झालं तर आपल्या ठिकाणी शंका असता कामा नये. पण याच्या मनात शंका आली की अरे या तर एवढा स्वतःला यशस्वी समजतात हे सगळे लोक यांना, आणि हा तर सकाळी या म्हणतो. म्हणाला काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी मुलांना तो अरिस्टॉटलकडे सकाळी गेला. गेल्याबरोबर का सॉक्रेटिसकडे सकाळी गेला. गेल्याबरोबर सॉक्रेटिसनं सांगितलं की म्हणाले थोडं थांब. तो म्हणला थांबतो. त्यानंतर सॉक्रेटिस म्हणाला की थोडं थांब. म्हणत सॉक्रेटिस त्या नदीच्या काठावर गेला होता. सॉक्रेटिस बराच पाण्यामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर
ज्याला यश हवं होतं त्यानं सॉक्रेटिसला विचारलं, म्हणाले सांगा ना मला यशाचा मंत्र. सॉक्रेटिस म्हणाला, मंत्र जर तुला पाहिजे असेल तर थोडं पाण्यात ये. म्हणलं असं करून काय मारतं का काय म्हणावं. एकदा म्हणतोय सकाळी ये, सकाळी आलं तर पाण्यात ये. म्हणले काही हरकत नाही. भीत 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 तो पाण्यामध्ये गेला. पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर सॉक्रेटिस म्हणाले आणखीन थोडं जवळ ये. म्हणलं नक्की गच्ची दाबते, पाण्यात बुडवून मारते. काही हरकत नाही म्हटले, आपल्याला तर शेवटी यशाचा मंत्र शिकायचा आहे. सॉक्रेटिसने त्याला जवळ बोलवलं आणि एकदम त्याच्या गळ्याला हात लावला आणि एकदम त्याला पाण्यामध्ये, सॉक्रेटिसच्या अंगात जेवढी शक्ती होती तेवढ्या शक्तीनिशी त्याला पाण्यामध्ये बुडवलं आणि तसंच बुडवून ठेवलं आणि थोड्या वेळाच्या नंतर सोडल्याबरोबर हा जसा मासा उसळी मारतो तसा हा पाण्यातनं उसळी मारून एकदम वर आला आणि आल्याबरोबर सॉक्रेटिसच्या एक थोबाडीत लगावून दिली. म्हणला मला मारायला बोलवलं होतं काय? मी तुम्हाला यशाचा मंत्र विचारतोय आणि तुम्ही मला पाण्यात बुडवून मारण्याचा विचार करतायत. आणि मग सॉक्रेटिसला नको तसं बोलायला लागला आणि पुन्हा दरगावून म्हणाला, ठीक आहे बरं झालं वाचलो मी, आता तरी मला यशाचा मंत्र सांगा. त्यावेळेला सॉक्रेटिस म्हणाला, अरे तुला तर मी यशाचा मंत्र देऊन टाकला ना, घेतला नाहीस तू? तुम्हाला मंत्र देऊन टाकला? मला तर मारून टाकायचं केलं तर तुम्ही म्हणालात मंत्र देऊन टाकला. म्हणजे कसा काय मंत्र दिला? अरे म्हटले तुझ्या लक्षात आलं नसेल तर मी समजून सांगतो, तुला मी आत्ताच यशाचा मंत्र दिला. काय दिला सांग म्हटले. म्हणला मला काही कळत नाही. सॉक्रेटिस म्हणाले, बाळा तुला ज्या वेळेला मी पाण्यामध्ये बुडवलं होतं, बुडवलं की नाही? म्हणले हो. पाण्यामध्ये बुडून होतास की नाही? म्हणले हो. त्यावेळेला खरं सांग, तुला सगळ्यात जास्त कशाची गरज वाटत होती? सारखं तुला काय मिळावं वाटत होतं सांग? तुझे सगळे 10 इंद्रिय काय मिळवण्यासाठी तडपड करत होते? सांगता कोणी? करेक्ट. आमच्या बहिणाबाई चौधरी म्हणाल्या, अरे जगन मरण एका श्वासाच अंतर, अरे जगन मरण एका श्वासाच अंतर. काही नाही म्हटले, मला फक्त एकच वाटत होतं, माझे सगळे शरीर तडफडत होतं की मला श्वास पाहिजे, मला श्वास पाहिजे, मला श्वास पाहिजे. बाळा तुझे 10 इंद्रिय फक्त श्वासासाठी तळमळ करत होते ना. अरे हाच आहे म्हटले यशाचा मंत्र. तुला जे कोणतं ध्येय प्राप्त करायचंय त्या ध्येयासाठी तुझ्या 10 इंद्रियांनी, तुझ्या सगळ्या शरीरानं इतकी तडफड केली पाहिजे की होय मला B.Pharmacy मेरिट मध्ये करायची, होय मला प्राध्यापक व्हायचंय, हो मला तहसीलदार व्हायचंय, होय मला कलेक्टर व्हायचंय. इतकी तळमळ असल्याशिवाय कोणतंही ध्येय प्राप्त करता येत नाही. हाच मला तुला मंत्र द्यायचा. मला वाटलं तरी वाटलं की मुलांनी टाळ्या वाजवल्या, कारण आम्हाला वक्त्याला तुमचं काही लागत नाही. आणखीन आम्ही चहा सुद्धा घेतला नाही. आम्हाला काय लागतं? टाळ्या लागतात. मी हिंदीचा प्राध्यापक आहे. मी नेहमी सांगतो बड़ा महत्व है बगीचे में माली का, पुलिस डिपार्टमेंट में गाली का. बगीचे में माली का, पुलिस डिपार्टमेंट में गाली का, ससुराल में और अजून भाजलं की नाही तो साली आठवायली का. बगीचे में माली का, पुलिस डिपार्टमेंट में गाली का, ससुराल में साली का और प्रोग्राम में ताली का. बड़ा महत्व है. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यश मिळवायचं असेल तर सॉक्रेटिसचा हा विचार डोळ्यासमोर ठेवायचा की होय मला ते मिळवायचंय, ध्येय मला ते प्राप्त करायचंय, तर त्यासाठी तुम्हाला इतकी तळमळ केल्याशिवाय कुठलंही ध्येय प्राप्त करता येत नाहीये. आणि मग ते ध्येय प्राप्त करायचं असेल तर कोणत्या कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, कोणते मूलभूत सूत्र आपण स्वीकारले पाहिजेत, म्हणजे तुम्हाला तिथं पोहोचता येईल. 4-5 सूत्र सांगून मी या ठिकाणी थांबणार आहे. त्यातलं पहिलं सूत्र तुम्हाला मी सांगतो. मुलांनो, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर आज खुणगाट मनाच्या ठिकाणी बांधा. पहिला गुण तुमच्या ठिकाणी असला पाहिजे, तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. त्याला काय म्हणतात? पॉझिटिव्ह ऍटिट्यूड.
जोपर्यंत तुमच्या मनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन असत नाहीये तोपर्यंत तुम्हाला मोठं होता येत नाहीये. आता इथं तुम्ही बसलात ना, तुमचा इथं सुद्धा बसल्या ठिकाणी असा ऍटिट्यूड असला पाहिजे की आता सर आणखीन काय आम्हाला सांगतात, आणखीन काय सांगतात आम्हाला, आणखीन काय सरांकडून घेता येईल आम्हाला, आणखीन काय आम्हाला घेता येईल. हा ऍटिट्यूड म्हणजे सकारात्मक आहे. बसल्या बसल्यात कव्वा संपवित की उगाच चराट लावलंय. बसल्या ठिकाणी जर तुमचं मन इथं नसेल आणि तुम्ही सारखा नकारात्मक विचार करत राहिलात तर तुम्हाला मोठं होता येत. सतत आपण सकारात्मक विचार केला पाहिजे. सकारात्मक विचार करायचा. जे कोणतं ध्येय तुम्हाला प्राप्त करायचंय त्याचं मी नेहमी सांगत असतो, ज्याच्या मनात प्रकाश त्याच्या मुठीत आकाश. ज्याच्या मनात प्रकाश त्याच्या मुठीत आकाश. पहिल्यांदा तुमच्या कुठे प्रकाश पडला पाहिजे ताई? मॅडम, मनामध्ये प्रकाश पडला पाहिजे. पण आमचं कसं होतंय, आमच्या तोंडावर मर्क्युरीचा प्रकाश असतो आणि मनामध्ये मात्र काळा कुट्ट अंधार असतो. काय असतं मनामध्ये, काय चाललेलं असतं आपण वाचताना? तिनं आज बघितलंच नाही. मी नेहमी सांगत असतो, एकदा त्याच्या स्वप्नात आली जुही चावला. एकदा त्याच्या स्वप्नात आली जुही चावला, पण दुर्दैव त्याचं तेवढ्यात त्याला ढेकून चावला. ढेकणाच्या बाजेवर झोपून जर जुही चावलाची कटरीना कैफची आपण स्वप्न बघत असू तर आपण कधीच मोठे होऊ शकत नाहीये. या देशाचे पंतप्रधान कोण आहे कोणाला सांगता येईल? कोण आहेत पंतप्रधान? कोण आहेत? मी ज्या नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते त्या गावामध्ये 1 महिना होतो रिफ्रेशर कोर्सला अहमदाबादला. आणि मी तिथे गेल्यानंतर एका विद्यार्थी मित्राला विचारलं, म्हणलं एक चहावाला माणूस इतका मोठा कसा झाला? त्यावेळेला तिथल्या एका प्राध्यापकाने सांगितलेली गोष्ट मला आज तुम्हाला सांगावं वाटते. सकारात्मक विचाराच्या बाबतीमध्ये नक्की तुम्ही लक्षात ठेवा. मी म्हटलं एवढा माणूस कस काय चहावाला मोठा झाला? तर तो मित्र मला सांगितला, म्हणाला सर आमच्या महाविद्यालयामध्ये असंच एक व्याख्यान ठेवलं होतं व्यक्तिमत्व विकासावर. वक्ता बोलायला आला होता. नरेंद्र मोदी त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. वक्ता बोलायला उभा टाकला. वक्त्यानं आपल्या हातामध्ये ग्लास घेतला. कशाचा? पाण्याचा ग्लास. बरं, दुसरा म्हणतात. हातामध्ये ग्लास घेतला. तो ग्लास अर्धा पाण्यानं भरलेला होता. त्या वक्त्यानं सगळ्या मुलांना विचारलं, सांगा रे मुलांनो, माझ्या हातामध्ये हा ग्लास आहे पाण्यानं भरलेला, किती भरलेला आहे सांगा? काही जण म्हणाले अर्धा पाण्यानं भरलेला आहे. काही जण म्हणाले अर्धा रिकामा आहे. ज्यांनी ज्यांनी अर्धा पाण्यानं भरलेला आहे म्हटलं ते सगळे पॉझिटिव्ह ऍटिट्यूडचे होते. आणि ज्यांनी ज्यांनी म्हटलं अर्धा रिकामा आहे ते कसे होते? इथंही बघा, जी शिकायला खरंच मुलं आलेली असतात ती सतत, ज्यांना शिकायचंय ते उणिवा काढत नाहीत आणि ज्यांना शिकायचं नाही त्यांच्या सतत प्राचार्यांकडे तक्रार असतात. हेच नाही, तेच नाही, असंच नाही, बसच आली नाही, तेच झालं नाही. कारणीय नावाचा रोग ज्याला झालाय त्याला मोठं होता येत नाही. मुलांना मी विचारतो, चल तासाला, नाही आलो असतो सर पण बोर झाले. काय झाले? मला तर असे पोरं उचला वाटतात आणि कोरड्या बोर मध्ये नेऊन सोडा वाटतात. आम्हाला या वयामध्ये तुम्हाला बोर कसं होतं? अरे या वयात तुम्ही म्हटलं पाहिजे, मौन को इतिहास में बदल सकते हो, पाप को पुण्य में बदल सकते हो. अरे उठो नौजवानों और कर लो अपने भुजा पर भरोसा, ये धरती क्या आसमान बदल सकते. कधीतरी तुम्ही तुमच्या ताकदीवर विश्वास ठेवा. युवक या शब्दाचा अर्थ सांगतो मी. यु म्हणजे युक्ती, व म्हणजे वक्तशीरपणा, क म्हणजे कर्तव्य पार पाडण्याची भावना ज्याच्या ठिकाणी आहे त्याला आपण युवक असं म्हणतो. आता ताईंनी सांगितलं, माझ्या युट्यूबवर मी अनेक शब्दांचे विग्रह केलेले आहेत. शब्द विद्यार्थी बनलेला आहे चव्हाण सर. विद म्हणजे जाणीव, अर्थी म्हणजे प्राप्त करणारा. जाणीव प्राप्त करणारा जो कोणी असतो त्याला काय म्हणतात? विद्यार्थी. तुम्हाला जाणीव असली पाहिजे की माझ्या आई वडिलांनी एवढी फीस भरून इथं पाठवलंय.
ही जाणीव तुम्हाला असली पाहिजे. सतत तुम्हाला मी नेहमी सांगत असतो आईवर बोलताना, मुलांनो कधीतरी घरी जा रे बाळांनो, घरी जाऊन बघा तुमची आई दिवसभर काबाड कष्ट करून त्या बाजेवर तुटक्या झोपलेली आहे. त्या झोपलेल्या माईचा तळपाय हातामध्ये घ्या रे आणि तळपायाकडे बघा. कष्ट करून तिच्या पायाला भेगा पडल्यात बाळा. त्या भेगा पडलेला पाय हातामध्ये घ्या, भेगा पडलेला पाय हातामध्ये घ्या आणि त्या भेगा पडलेल्या पायावरून तुमचा तळ हात फिरवत म्हणा, माया माय पुढे फिके, माया माय पुढे फिके, संबे देऊळ राऊळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माहे अजंता वेरूळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माहे अजंता वेरूळ. कधीतरी तिचा पाय हातात घ्या, तळ हातावरून तळ हात फिरवा पायावर म्हणा, अगं आई अण्णा तुम्ही माझ्यासाठी एवढं कष्ट करताय ना, खरं सांगतो मी शिकेन, मोठा होईन, म्हातारपणाला तुमचा पांग फेरल्याशिवाय राहणार नाही. वाजवा टाळ्या. असा कधीतरी विचार तुमच्या मनात आला पाहिजे. मी सांगितलं तुम्हाला काय सांगत होतो, अनेक शब्दांचे विध म्हणजे जाणीव, अर्थी म्हणजे प्राप्त करणारा. तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे, या जगामध्ये सगळ्यात तुमचा जवळचा मित्र कोण आहे आणि सगळ्यात जवळचा शत्रू कोण आहे तुमचा? मला जर कोण विचारलं, बघा एकानं आई म्हणलं दुसरा बाप म्हणायला. अरे बाप कसा काय शत्रू असू शकतो बाळांनो? मला जर कोणी विचारलं कलिमठ सर या जगामध्ये तुमचा सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे, आणि मला जर कोणी विचारलं या जगामध्ये तुमचा सगळ्यात जवळचा शत्रू कोण आहे, तर मी म्हणतो माझा सगळ्यात जवळचा मित्र मीच आहे आणि माझा जवळचा सगळ्यात शत्रू कोण आहे? मीच आहे. दक्षिण भारतामध्ये कलावम कोदम नावाचं गाव आहे. कोणतं गाव आहे? कलावम कोदम नावाचं गाव आहे. त्या गावातली लोक पहाटे उठतात आणि रांग लावून एका मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात. कलावम कोदम मध्ये कोणतं मंदिर आहे विनायक सर? कशाचं मंदिर आहे की एवढे लोक जाऊन पाया पडतात? मंदिर कोणतं आहे तुम्ही ऐकलं तर आश्चर्य वाटेल. मंदिर नाहीये मुलांनो, त्या मंदिरामध्ये 6 फूट उंचीचा आरसा लावलेला आहे. प्रत्येक माणूस त्या आरशामध्ये जातो, स्वतःच रूप निहाळतो आणि स्वतःलाच प्रश्न विचारतो, मी कोण आहे? आपण आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे, मी कोण आहे? मी फलाना फलाना आहे. मी कुठून आलोय? मी एका कोरडवाहू शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझी परिस्थिती अशी अशी आहे. मी इथपर्यंत कोणते ध्येय घेऊन आलो आणि मला पुढे कोणते ध्येय घ्यायचे हा विचार तुम्ही सतत केला पाहिजे. जर तुम्ही हा विचार नाही केला तर तुम्ही मोठे होऊ शकत नाहीये. जाऊ दे, आता मी जास्त विचार करत नाहीये. मी तुम्हाला सांगत होतो ते प्राध्यापक मला म्हणाले की त्या व्यक्तिमत्व विकासातल्या माणसानं ग्लास दाखवला आणि सांगितलं की बघा मुलांनो, ज्यांनी ज्यांनी अर्धा रिकामा म्हटला त्यांची दृष्टी कशी आहे? निगेटिव्ह आहे, आणि ज्यांनी ज्यांनी म्हटलं की अर्धा भरलाय त्यांची दृष्टी कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. आणि म्हणून तुम्ही सतत सकारात्मक दृष्टी ठेवली पाहिजे असं भाषण केलं. वक्त्यानं जाऊन बसले आणि आमच्या केंद्रे सरांसारखेच मोदी साहेब त्यावेळेला अध्यक्ष होते. अध्यक्षीय भाषणाला मोदी साहेब आले आणि मोदी साहेबांनी काय सांगावं? मोदी साहेब म्हणाले की आता वक्त्यानं तुम्हाला ग्लास दाखवला आणि सांगितलं की अर्धा ग्लास रिकामा आहे म्हणणाऱ्यांची दृष्टी कशी आहे? निगेटिव्ह आहे, आणि अर्धा भरलेला आहे म्हणणाऱ्याची दृष्टी पॉझिटिव्ह आहे. पण मी तुम्हाला, मला जर कोणा विचारलं म्हणाले मोदी साहेब, तर मी म्हणेन की हा ग्लास भरलेलाच आहे. मी काय म्हणेन? मी असं म्हणेन की हा ग्लास भरलेलाच आहे. सगळं सभागृह आवा कोण मोदी साहेबाकडे बघायला लागलं. त्यांना कळतच नव्हतं की मोदी साहेब असं का म्हणतायत. मला जर कोणा विचारला हा ग्लास कसा आहे, तर मी म्हणेन की भरलेलाच आहे. त्याचं कारण असं की अर्धा ग्लास पाण्यानं भरलेला आहे, अर्धा ग्लास हवेनं भरलेला आहे. ग्लास भरलेलाच आहे, ग्लास रिकामा नाही आहे.
ज्या माणसाला सतत भरलेलं सकारात्मक दिसतं तीच माणसं चहा विकणारी सुद्धा पंतप्रधान होतात आणि आम्हाला भरलेलं सुद्धा रिकामच दिसतं. आपण तुम्ही बघा ना किती कारण सांगत असतो. म्हणून तुम्हाला यशाकडे जायचं असेल तर मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही सतत सकारात्मक विचार करा. आता तुमच्या पिढीला माहित नाही पण आमच्या पिढीला माहिती आहे पूर्वी सर्कस व्हायची, सर्कस. आताही तुम्ही कधी सर्कस बघत असाल. त्या सर्कस मध्ये हत्ती नावाचा प्रचंड मोठा प्राणी आहे की नाही, पण त्या हत्तीला एक माणूस नाचवतो की नाही, त्याला माहूत म्हणतात. हत्तीला हा माहूत नाचवतो आणि हत्ती सुद्धा त्यानं जसा जसा चाबूक दाखवला तसा तसा हत्ती नाचायला लागतो. का हो? कारण लहानपणापासून हत्तीच्या मनावर तसं बिंबवलंय की बघ तू जर नाही ऐकलास तर तुझं काही खरं नाहीये. तुम्हाला गोष्ट माहिती आहे ना की त्या बदकामध्ये एक राजहंसाचं पिल्लू गेलं आणि ते सुद्धा स्वतःला काय समजायला लागलं, बदक समजायला लागलं. पण एके दिवशी त्याच्या लक्षात आलं की अरे मी तर खरा राजहंस आहे. ज्या दिवशी तुम्हाला बसलेल्यांना देखील वाटेल की नाही मी सुद्धा बदने सरांसारखा प्राध्यापक होऊ शकतो, जगातली कोणतीच ताकद तुम्हाला रोखू शकत नाही. मला सुद्धा माझ्या जीवनातला प्रसंग आहे. 10वीला माझं लग्न जमलं. 10वीला कुठं लग्न असतंय. आता माझ्या मेवण्याचा मुलगा इथं बसलेला आहे. आता माझ्या पुढे दिसायला आहे त्यानं, त्याला माहिती आहे माझ्या मेवण्याचा मुलगा इथं बसलाय. मीच प्रवेश केलेला आहे त्यावेळेला त्याचा. तुम्हाला सांगतो मी की 10वीला माझं लग्न जमलं. उपसरपंचाची पोरगी मला दिली आणि वडिलांना सांगितलं, गावभर सांगत फिरले, म्हणले आपल्या पोराला उपसरपंचाची पोरगी ना आपल्या पोराला का तर श्रीमंताची मुलगी मिळाली. पण त्या उपसरपंचाच्या बायकोला कोणतरी लावून दिलं. म्हणले कोण्या ठिकाणी पोरगी दिली, बसायला घर नाही, शेतात शेत नाही. आणि ती सोयरपण मोडण्यासाठी उपसरपंचाची बायको संध्याकाळी आली आणि आईला कसल्या बेशव्या देऊन गेली. मी दिवसभर खुश होतो की सोयरपण मिळालं म्हणून. माझे आई वडील किती खुश आहेत मुलांना. पण संध्याकाळी घरी येऊन बघतोय तर काय आई घरामध्ये रडत बसली आहे. मी बाहेरून बघितल्या आईला म्हणलं अगं आई काय झालं तुला रडायला, का रडतेस माझे माय. म्हणाली बाळा आत्ताच उपसरपंचाची बायको आली रे. नको नको तसं बोलून गेलं रे, मला खूप मनाला वाईट वाटलं. म्हणलं आई काय म्हणाली ती. अरे कसल्या बी शिव्या दिल्या असत्या तर काही वाटलं नसतं बाळा, पण तिनं तुझ्या शिक्षणाची थट्टा केली आणि आपल्या गरिबीची थट्टा केली माय, त्याच्यामुळं लय वाईट वाटायला. म्हणलं काय म्हणली ती. ती म्हणली की असे 10वी शिकलेले पोरं तर बस स्टँडवर झाडू माराय आहेत आणि तो पोरानं कोणता दिवा लावलाय. ती म्हणली की बसायला घर नाही, शेतात शेत नाही, असल्या तुटक्याच्या घरी पोरगी देताव का. असल्या घरी पोरगी देण्यापेक्षा उकंड्यावर नेऊन पुरून टाकीन. बाळा आपल्या गरिबीची आणि तुझ्या शिक्षणाची थट्टा केली रे लेकरा. पळत मध्ये गेलो, आईच्या पायाला स्पर्श केला आणि शपथ घेतली. आई तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो माझे माय, शिकेन, मोठा होईन, एवढा मोठा होईन की एक दिवस ती उपसरपंचाची बायको नाक रगडत येईल म्हणेल की माझी चूक झाली, पदरात घ्या. आई तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो. आणि खरंच सांगतो मुलांनो, तिथून मी पेटून उठलो. 12वीला मेरिट, नकाच असं प्लीज नका डिस्टर्बच करू नका. 12वीला मेरिट मध्ये आलो, BA ला मेरिट मध्ये आलो. एवढंच नाही तर त्यावेळेला मराठवाडा विद्यापीठ होतं. 7 जिल्ह्यामध्ये हिंदी या विषयामध्ये गोल्ड मेडल मिळालं, त्याला सुवर्ण पदक. आणि या वसंतनगरला लेक्चरची जागा आहे म्हणून कळालं. माझ्या मुलींनो आल्याबरोबर नोकरी मिळाली. उपसरपंचाच्या बायकोला कळालं पोरग लागलंय म्हणून. तर पुढे काय झालं सांगत नाही. पण आता जे मी सोयरी केली आहे तिचा आणि त्या उपसरपंचाच्या बायकोचा संबंध नाही. नंतर मला डॉक्टर साहेबांनी माझ्या भाषणावर खुश होऊन मुलगी दिली. काहीच बघितलं नाही त्यांनी. आणि का झालं तर माझ्या गरिबीचा अपमान केला. त्यावेळेला माझ्या डोक्यात 4 ओळी आल्या. शर्म तो उसे आती है जो शर्म से शर्माता है, शर्म तो उसे आती है जो शर्म से शर्माता है. हम तो इतने बेशर्म है कि शर्म ही हमसे शर्माती है.
अरे कधीतरी राग आला पाहिजे मुलांनो, कधीतरी राग आला पाहिजे. तुम्हाला माहित नसेल, मी बस स्टँडला 19 किलोमीटरवर अहमदपूर मध्ये देवकरा नावाचं गाव आहे. बस स्टँडला बसलेला असायचा. गावातले लोक म्हणायचे, दत्त्याच्या पोरा काय करालास? म्हणलं आर्टाला हो. ते म्हणायचे कोणब्याचं कार्ट आणि घेतलंय आर्ट. ही गोष्ट मनाला लागायची. ठरवायचं की नाही, एक ना एक दिवस आपण मोठं होऊन दाखवू. मुलांनो, नुसतं म्हणून चालत नाही, त्यासाठी सतत सकारात्मक विचार ठेवा. कोणी काही जरी म्हणलं, मुलींच्या बाबतीमध्ये तर बऱ्याच वेळेस टीका टिप्पणी केली जाते की आता शिकून काही कलेक्टरीन होणार आहे का, शिकून काय करणार आहे. या गोष्टींच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही सतत एक विचार डोक्यात ठेवायचा. कोणता? सकारात्मक विचार ठेवायचा की होय, मला मोठं व्हायचंय, मला हे ध्येय गाठायचंय. तुम्हाला मी सांगतो, या जगातली कोणतीच गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाहीये. पहिला मंत्र सांगतो, वेळ आपला संपत यायलाय. आणि तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर दुसरा एक मूलमंत्र सांगतो, ते म्हणजे ध्येय. तुम्ही जे काही ध्येय, आता तुम्ही इथं शिकायला आलात, तुमचं काही ना काहीतरी ध्येय असेल ना. पण अलीकडच्या पिढीला ध्येयच राहिलेलं नाही. मोबाईल हातामध्ये घेतल्यास, बदने सरांचं, रामकृष्ण बदने हे युट्यूब चॅनल आहे. चला, आईवरचं भाषण फार चांगलं आहे. सरांचं बाप, माझे 450 भाषण आहेत त्या युट्यूबवर टाकलेले. मी बऱ्याच वेळेस बघतो की मुलांना म्हणलं ऐका, अर्धा मिनिट सुद्धा ऐकत नाहीत की लगेच सर पुन्हा ऐकतो मी. एकाग्रता नावाची गोष्ट नाहीये. आपण काय करतो, रील मात्र सारख्या बघत राहतो. मनाची चंचलता येऊ देऊ नका. मला मंत्र सांगायचा की एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे. जे काही कोणतं काम तुम्हाला करायचं असेल तर एकाग्र चित्तानं करा. जरी नाही तुम्हाला आवडलं माझं भाषण तरी एकाग्र होऊन बघा की माझ्याकडे. अरे लक्षात घ्या, एकाग्रतेचं उदाहरण सांगतो, टाळ्या वाजवा एकदा. ज्ञानचंद रत्तू नावाचे बाबासाहेब आंबेडकरांचे पीए होते. काय नाव त्यांचं? ज्ञानचंद रत्तू. त्यांनी सांगितलेलं उदाहरण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध अँड हिज धम्म नावाचा ग्रंथ लिहित बसले होते. कोणता ग्रंथ? बुद्ध अँड हिज धम्म नावाचा ग्रंथ. सकाळी लिहायला बसलेत बाबासाहेब, सकाळी लिहायला बसलेत. दुपारचे 12 वाजले, 2 वाजले, रात्रीचे 8 वाजले, तरी बाबासाहेबांचं काय ग्रंथ लेखन बंदच होईना. नानकचंदला टेन्शन आलं. नानकचंद बाबासाहेबांच्या जवळ गेले आणि म्हणाले, बाबा अहो रात्रीचे 8 वाजलेत हो, लेखन बंद करा आणि आता उद्या लिहायला सुरुवात करा. काय म्हणावं बाबांनी? बाबा म्हणाले, नानक ठीक आहे, तू जा तुझ्या घरी आणि आराम कर, सकाळी 8 वाजता ये, मी माझं लेखन बंद करतो. नानकचंदन रात्री 8 वाजता जातो. बाबा पण तुम्ही आता हे लेखन बंद करा म्हणून सांगितलं. नानक घरी गेला. मधात येऊच नका, हे येत आहे याच्यामध्ये, बसा तिकडे. मला सांगायचं विसरलो मी ते. नानकचंदाच्या बद्दल मी सांगत होतो. नानक गेला आणि गेल्याच्या नंतर तुम्हाला माहित असेल, बाबा रात्री 8 वाजेपर्यंत लिहित बसले होते. सकाळचे 8 वाजले तरी बाबांचं लेखन सुरूच होतं. नानक घरी गेला, रात्रभर आराम केला आणि सकाळी वापस आला आणि आल्याच्या नंतर बघतोय तर काय, बाबांचं लेखन चालूच आहे. बाबांचं लेखन चालूच आहे. बाबांकडे बघितलं आणि बाबांकडे बघून आवाज दिला, म्हणले बाबा. बाबा म्हटल्याबरोबर बाबासाहेबांची तंद्री, एकाग्रता भिन्न एकदम हे झाली, तुटली. आणि बाबासाहेबांनी नानककडे बघितलं आणि म्हणाले, अरे नानक, आजूक तू घरी गेलाच नाहीस काय? अरे नानक, आजूक तू घरी गेलाच नाहीस काय? ही एकाग्रता लागते. आपल्याला 10 मिनिट बसणं होत नाही. आपल्या हालचाली इकडं तिकडं सुरू असतात. आपण कसे मोठे होणार? एखाद्या भिंतीमध्ये खिळा ठोकायचा झाला तर टोक जिकडून असतं तिथून खिळा घुसतो का त्या बुडाकडून, कुणीकडून खिळा घुसतो? तुम्हाला ही ध्येय प्राप्त करायचं असेल तर मनात एकाग्रता असली पाहिजे. त्याच्यावर तर मी खूप तुम्हाला उदाहरणं दिली असती. मला दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची होती ती हे की मुलांनो, मनाला बांध घालायला शिका. माझं मनावर एक या युट्यूबवर टाकलेलं प्रवचन आहे, तू मन हे मीची करी, या ओळीवरच आपल्या सगळ्यात मोठा मित्र करायचा असेल तुम्हाला तर मनाला आपलं मित्र करा.
कारण मन कसं आहे, बहिणाबाई चौधरींनी सांगितले की मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरी येत पिकावर. आता मी त्याच्यात वेळ घालत नाहीये. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर दुसरा मंत्र मी तुम्हाला सांगितला, एकाग्रता. पहिला सांगितला सकारात्मक दृष्टिकोन. तिसरं तुम्हाला सांगितलंय की तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करा. ध्येय निश्चित केल्याशिवाय तुम्हाला मोठं होता येत नाहीये. अलीकडची पिढी, आम्ही मुलांना विचारतो BA झाल्यास काय करायचंय, काही विचार केलास का? तो म्हणतो आणखीन काही ठरवलंच नाही. MA झालंय, काहीच ठरवलं नाही. आणि एका दिवशी म्हणतो काय व्हायचंय, काही नाही, आता लग्न करायचं. जी माणसं मोठी होतात ती ध्येय ठरवतात. आणि ध्येय ठरवून जर तुम्ही त्या रस्त्याने गेलात तर मुलांनो, तुम्हाला या जगामध्ये तिथं पोहोचण्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. तुम्हाला एकलव्याची गोष्ट माहिती आहे ना? द्रोणाचार्यांनी एकलव्याला जातीच्या नावावर शिकवायला विरोध केला, पण एकलव्याने ठरवलं की मलाही अर्जुनासारखा धनुर्धारी व्हायचंय. तर तुम्हाला माहिती आहे एकलव्याने काय केलं? द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा बनवला आणि द्रोणाचार्याला ओरिजिनल द्रोणाचार्य समजून एकाग्रतेनं ते मला काय ध्येय ठेवलं होतं त्यानं, धनुर्धारी व्हायचंय, ते ध्येय त्यानं पूर्ण केलं. तुम्हालाही मोठं व्हायचं असेल तर तुम्ही तुमचं, मला असं म्हणायचंय की ध्येय तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यानंतरचं एक सूत्र तुम्हाला मी सांगतो, आणि ते मूत्र अत्यंत महत्वाचं आहे. कोणतं सूत्र आहे? वेळेचं नियोजन. माझं घर हे मातीनं सारवायचं घर होतं, कोरगाव शेतकऱ्याचं, पण मी त्या भिंतीवर एक स्लोगन लिहून ठेवलेलं होतं, टाइम इज मनी. या जगामध्ये सगळं काही तुम्हाला परत मिळू शकतं, सगळं काही तुम्हाला परत मिळू शकतं, पण हातातून गेलेली वेळ कधीच परत मिळत नाहीये. म्हणून आपण वेळेचं नियोजन करायला शिकलं पाहिजे. तुम्हाला आम्हाला आयुष्य किती वर्षाचं मिळालंय? 100 वर्षाचं मिळालंय असं संत म्हणतात. आता खरं तर आपल्या हातात नाहीये किती मिळाले, पण कमीत कमी 100 धरा. त्याच्यापैकी 50 वर्ष आपले कसे जातात मॅडम? झोपेमध्ये जातात की. उरले किती? 50% आयुष्य आपल्याकडे उरलेलं आहे. त्याच्यानंतर 25% वेळ आपल्या जी दैनंदिन प्रातविधी वगैरे या गोष्टीमध्ये निघून जातो. 15% आपला वेळ प्रवासामध्ये, गप्पामध्ये, नको त्या गोष्टीमध्ये निघून जातो. आपल्या हातामध्ये आपल्या आयुष्याचा फक्त 10% वेळ आहे. परंतु जी यशस्वी झालेली माणसं आहेत त्यांनी वेळेचं नियोजन केलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो, गिरी सर नेहमी सांगत असतो, एका वर्षाचं महत्व काय असतं? एका वर्षाचं महत्व काय असतं? विचारा B.Pharmacy मध्ये नापास झालेल्या मुलाला, म्हणजे लक्षात येईल. एका महिन्याचं महत्व काय असतं? विचारा त्या आमच्या 8व्या महिन्यामध्ये बाळान झालेल्या माझ्या माता माऊलीला, म्हणजे लक्षात येईल. एका दिवसाचं महत्व काय असतं? कर्फ्यू लागल्याच्या नंतर हातगाड्यावर भाजीपाला विकणाऱ्या किंवा दूध विकणाऱ्या त्या गरीब माणसाला विचारा, म्हणजे लक्षात येईल. एका मिनिटाचं महत्व काय असतं? ऍक्सिडेंट होता होता वाचलेल्या विचारा त्या माणसाला, म्हणजे लक्षात येईल. आणि एका सेकंदाचं महत्व काय असतं? विचारा त्या PT उषाला, जिचा अर्ध्या सेकंदामुळं गोल्ड मेडल गेलं होतं. आणि म्हणून आयुष्यातला एक ना एक क्षण, एक ना एक कण आपण आपल्या त्याचं नियोजन करा. नियोजन केल्याच्या नंतर तुम्हाला यशस्वी व्हायला मला वाटत नाही वेळ लागेल. आणि म्हणून नाही तर काय होईल की आपल्या हातातला वेळ निघून गेल्यानंतर आपण काहीच करू शकणार नाहीये. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर प्रेरणा देखील लागते. मी तुम्हाला सांगितलं ना, माझी आई रडत होती, गरिबीची थट्टा केली म्हणून. त्या प्रसंगाची मला प्रेरणा मिळाली आणि मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. तुमच्या आयुष्यामध्ये एखादी प्रेरणा असेल ना तुमची, कोणी, कुणाची आई असेल, कुणाचे वडील असेल, कुणाची प्रियसी असेल, हिच्या सोबत लग्न करायचंय, प्रेम करायचंय, तर मग हिला आवडेल असं मी शिकलं पाहिजे की नाही? का कोणतीही प्रेरणा असू द्या तुमच्या आयुष्यामध्ये, पण प्रेरणा तुम्ही टिपता आली पाहिजे आणि त्यानुसार वागता आलं तर तुम्ही मोठे होऊ शकता. किती मिनिट झाले बघा? चालेल, शेवटचं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. की आयुष्यातला वेळेचं नियोजन जर नाही केलं तर काय होऊ शकतं? एका माणसानं
घोडा चोरून आणला. काय चोरून आणला? काय आणला चोरून? बर चोरून आणला तर आणला मॅडम, घरी तर ठेवावं की नाही? ते गेलं माळेगावच्या बाजार जत्रेमध्ये विकायला घेऊन. घोडा चोरून. मी कशासाठी सांगतो माहितीये का तुम्हाला? आलेलं आयुष्य काहीच न करता जर गमावलं तर काय होतं? कहां गए तो कहीं भी नहीं और क्या लाया तो कुछ भी नहीं. मित्रांनो, कॉपी करून डिग्र्या मिळतात आम्हाला माहिती आहे. कॉपी केलेली डिग्री म्हणजे केवळ एक शोभेचे कागद होईल, याच्यापेक्षा बाकी त्याला काहीही महत्व नाही. खरं महत्व कशामध्ये आहे? खरं महत्व कशामध्ये आहे की तुमचं नाणं खणखण खणखण वाजलं पाहिजे. आणि तुम्ही समजा एखादी डिग्री घेतली आणि त्याच्यातलं अ ब कड सुद्धा कळत नसेल तर लग्न होताना पत्रिकेवर तेवढी BSc काय तुम्हाला टाकायचं ते टाकाल, याच्या पलीकडे त्याचा उपयोग होऊ शकत नाहीये. आणि म्हणून कॉपी करायची नाहीये. मी नेहमी सांगत असतो की काहीही करा पण ओरिजिनल करा. आम्ही आणि आमचा बाप नावाचं एक नरेंद्र जाधवांचं पुस्तक आहे. त्या नरेंद्र जाधव काय झाले माहितीये का? आपल्या UGCचे चेअरमन होते, आपल्या देशाचे आर्थिक सल्लागार होते. अत्यंत दलित समाजामध्ये जन्माला आलेले नरेंद्र जाधव, दोघं तिघ भाऊ, ते वडिलांच्याकडे गेले. वडिलांना म्हणाले, बाबा मी काय व्हावं? तर बाबानं उत्तर दिलं, नरेंद्रा काय बी होईल का पण टॉप मोस्टच होय. काय बी होय पण टॉप मोस्टच होय. ते लेका चोर होय पण लोकांनी म्हणलं पाहिजे चोर असा होता असा. आमचे वडील आम्हाला काही सांगितलं नाही, हेच बना तेच बना म्हणून. मी तुम्हाला सांगतो, कोणतंही काम करायचं असेल तर मुलांनो अंतरंग मिसळून करा, अंतरंग मिसळून करा. एका चित्रकाराची एका पत्रकारानं मुलाखत घेतली आणि त्या चित्रकारानं त्या चित्रकाराला विचारलं की बाबा रे, कितीही अवघड चित्र तू अवघ्या 2 मिनिटांमध्ये काढतोस, कोणत्या रंगामध्ये कोणता रंग मिसळतोस? बघा, फार सुंदर उदाहरण आहे. एवढं उदाहरण जरी लक्षात ठेवलात तरी विद्यापीठानं आम्हाला इथं बोलवलंय, व्याख्यानमाला घेतोय, याचं सार्थक झालं. एवढंही उदाहरण लक्षात ठेवलं. फार सुंदर उदाहरण आहे आणि आयुष्यात मी प्रत्येक ठिकाणी उदाहरण देतो. एका चित्रकाराची एका पत्रकारानं मुलाखत घेतली आणि पत्रकारानं चित्रकाराला विचारलं, बाबा रे, किती अवघड चित्र तू अवघ्या 2 मिनिटांमध्ये काढतोस, कोणत्या रंगामध्ये कोणता रंग मिसळतोस, कोणत्या रंगामध्ये कोणता रंग मिसळतोस? त्यावेळेला त्या चित्रकारानं उत्तर दिलं, मी कोणत्याही रंगामध्ये कोणताही रंग मिसळतो पण प्रत्येक रंगामध्ये अंतरंग मिसळतो. तुम्हाला यशस्वी व्हायचंय, तुम्हाला यशस्वी व्हायचंय, काहीही अशक्य नाहीये. जे काम तुम्हाला करायचंय मुलांनो ते अंतरंग मिसळून करा रे. मी नेहमी सांगतो बाळांनो, आधार कार्ड माहितीये तुम्हाला? आधार कार्ड एक प्रत्येकाचा आधार कार्ड वेगळा आहे आणि आधार कार्ड काढायचं झालं तर चव्हाण सर काय करावं लागतं? अंगठ्याचा ठसा द्यावा लागतो. या जगामध्ये एवढी लोकसंख्या आहे, एकाच्याही अंगठ्याचा ठसा दुसऱ्याच्या अंगठ्याच्या ठस्यासारखा नाहीये. का नाहीये कलिमठ सर? कारण त्या निर्मिकानं तुम्हाला जन्म घालताना अंगठ्याचा वेगळा ठसा देऊन पाठवलंय. कशासाठी? तर तुम्ही इतकं मोठं आयुष्यभर कर्तृत्व करावं की तुमच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवावा. तुमच्या कर्तृत्वाचा अरे काहीच जगामध्ये अशक्य नाहीये मुलांनो. फक्त तुम्ही मनातून काम करा. तुम्हाला माहिती आहे सचिन तेंडुलकर नावाचा किती उंची आहे तेव्हा सचिनची? तुम्हाला माहिती आहे की तो वर्गामध्ये शिकायला होता, लक्षात आलं त्याच्या की आपल्याला काही इकडं जमत नाही आणि मग एवढा बॅट घेतली लाकडाची खेळायला लागला. लक्षात आल्यावर इथं आपण करिअर करू शकतो, इथं यश मिळवू शकतो. तुम्हाला माहिती आहे अंतरंग मिसळलं आणि सचिन विश्वविजेता झाला. कशामध्ये? लताबाईचं चरित्र वाचा. लताबाई घरात सगळ्यात वडील होत्या, मुलगी अनेक मुली घरामध्ये. वडील गेले, आता घर चालवायचं कसं? डोळे बंद केले. लतांनी ठरवलं की आता घर चालवायचं कसं? मधून आवाज आला. तुम्हाला माहिती आहे मधल्या आवाजाला फार महत्व आहे बरं.
जेव्हा काँग्रेसला खूप जागा मिळाल्या केंद्रामध्ये, त्यावेळेला सगळे काँग्रेसचे खासदार सोनिया गांधीकडे गेले आणि म्हणाले, मॅडम आपण या देशाचं पंतप्रधान व्हावं असं आम्हाला वाटतं, आपणच पंतप्रधान व्हावं. तेव्हा सोनिया गांधींनी उत्तर दिलं होतं, माझ्या आतून आवाज येतोय की सोनिया तू पंतप्रधान होऊ नकोस, मी माझा आतला आवाज मोडू शकत नाही. कधीतरी आतला आवाज शिकण्यासाठी एकाग्र व्हा, डोळे बंद करा, आरशात बघा मी कोण आहे, थोडं मध्ये डोकायला शिका, मोठं व्हायला वेळ लागत नाहीये. काय चाललं होतं आपलं की लतांनी थोडे डोळे बंद केले, विचारलं की आता या परिवाराचं कसं. मधून आवाज आला, अगं लता तुला त्या ईश्वरानं सुंदर कंठ दिलाय, त्याच्यात अंतरंग मिसळला. लतांनी अंतरंग मिसळलं, विश्वगायिका होऊ शकल्या. शिवाजीराव भोसलेंना काल आपली वाणी आपण बोलायला लागलं की लोक टाळ्या वाजवतात, हसतात, लोकांना आपलं बोलणं आवडतं. शिवाजीराव भोसलेंनी बोलण्यावर प्रेम केलं आणि वक्तृत्वाच्या क्षेत्रातले शिवाजीराव भोसले हे भीष्माचार्य होऊ शकले. तुमच्यात काय आहे ते शोधा आणि ते अनुसार काम करायला लागा. देव काय सगळ्याला सगळ्या गोष्टी देऊन पाठवत नाही. कुणाला सुंदर बनवलं नसेल तर बुद्धिमत्ता दिली असेल. मला काळच कसं बनविलं, मला काळ, रडत बसू नका, लढायला शिका. बघा ना कलिमठ सर, तुम्हाला माहित आहे सश्याला कासवासारखी ठणकता दिली आहे का, पण चपळता दिलेली आहे. ससा कधीच रडत बसत नाही, मला कासवासारखी ठणकता नाही, मला कासवासारखी ठणकता नाही. नाही तर नाही, देवानं मला चपलता दिली आहे ना, हा इवलासा ससा ठुणठुन ठुणठुन ठुन पळायला लागतो. लोक त्याच्याकडे बघून खुश होतात, अरे वान तोही आनंदानं जगतो. मोराला सुंदर पाय दिलेत का हो, सुंदर पाय दिलेले नाहीत पण पिसारा दिलेला आहे. मला सुंदरच कसे पाय दिले नाहीत, मला सुंदरच कसे पाय दिले नाहीत म्हणून मोर रडत बसत. मस्त आभाळ आलं की आपला सुंदर पिसारा फुलवतो आणि जगाला मोहित करतो. कोकिळेला सुंदर रूप दिलेलं नाही मुलींनो, सुंदर कंठ दिलेला आहे. मला रूपच कसं दिलं नाही म्हणून कोकिला रडत बसली नाही. वसंत ऋतू आला की सुंदर कंठन ती गायला लागते आणि सगळं जग मंत्रमुग्ध होतं. तुमच्यातही काहीतरी गुण वेगळा ठसा देऊन पाठवले ना तुम्हाला. तुम्ही सुद्धा असं काम करा की मूरत से कीरत भली बिन पंख उड़ जाए, मूरत तो जाती रहे कीरत कभी न जाए. मरावे परी कीर्ती रूपा उडावे. मी बोलायला लागलो की खूप बोलतो, वेळ झालेला आहे. एवढं सांगायलोय की काय केलं त्यानं, घोडा चोरून आणला ते आणला आणि माळेगावच्या यात्रेमध्ये विकायला घेऊन गेलं. सकाळी सकाळी गेल्याच्या नंतर आमचे चव्हाण सर आले, किंवा चव्हाण सरांनी विचारलं, म्हणले घोडा केवढ्याला दिलाय. चव्हाण सरांनी विचारलं घोडा केवढ्याला दिलाय. ते विकणार म्हणला 15,000ला दिलाय. चव्हाण सर म्हणले 11,000ला नाही का, 11,000ला नाही का. काय ते काही ऐकायलाच तयार नाही. दुपारच्याला केंद्रे सर आले. केंद्रे सरांनी विचारलं घोडा केवढ्याला दिलाय. तो म्हणला 15,000ला दिलाय. केंद्रे सर म्हणले 12,000ला नाही का. नाही. कलिमठ सरांसारखे संध्याकाळी एक जण आलं 4 वाजता, घोडा केवढ्याला दिलाय. म्हणला 15,000ला दिलाय. कलिमठ सर म्हटले 13,000ला नाही का. म्हणजे नाही. चव्हाण सरांना वाटलं संध्याकाळच्याला जर गिराईक आलं नसेल तर जरा स्वस्तात मिळेल. पण त्याच्या आधीच काय झालं होतं माहित आहे का, त्याच्या अगोदरच आमचे गिरी सर आलेले होते. गिरी सर म्हणजे गिरी सरच हुशार, कर्नाटकातले आहेत पण इथं येऊन बघा आता हे सगळं चालवतात. गिरी सर आले होते 8 वाजता आणि गिरी सरांनी विचारलं, म्हटले घोडा केवढ्याला दिला. ते म्हणले 15,000ला दिला. 15,000ला दिल्या म्हणलं बरोबर गिरी सर जोर जोरात हसायला लागले. काय म्हणले 15,000ला. हो 15,000, फक्त 15,000ला. ते घोडेवाल्याला वाटलं काय जास्त घेत काय, फक्त 15,000ला. म्हणला हो फक्त 15,000ला. म्हणले मी तर 20,000ला घेतो. केवढ्याला घेतो, 20,000ला घेतो. फक्त एवढंच आहे म्हणले 8 की घोडं कसं चलतंय, कसं पळतंय, त्याची चाल कशी बघावं लागेल का नाही. म्हणले बघा की घोड्याची चाल बघायची म्हणून जे गिरी सर त्या घोड्यावर बसले, जे गेले ते आजूक सुद्धा परत आलेले नाही. चव्हाण सर सकाळी सकाळी गेलेले होते. चव्हाण सरांना वाटलं सायंकाळी आता जरा रात्री 8 वाजता स्वस्त झाला असं. 8 वाजता चव्हाण सर आले.
आणि चव्हाण सरांनी लांबूनच बघितलं तर घोडेवाला एकटाच. म्हणले घोडा गेला का काय म्हणा, एकटं दिसायला. चव्हाण सर जवळ आले आणि जवळ येऊन म्हटले, मामा घोडा गेला का? म्हणला गेला की. मामा घोडा गेला का? म्हणला गेला की. मामा कोणत्या भावाने गेला? म्हणला आणलेल्याच भावाने गेला. कोणत्या भावाने गेला? आणलेल्याच भावाने गेला. चोरूनच आणला होता. मित्रांनो, आपलं देखील असंच होणार आहे. माझे प्रवचन काही आहेत, मी सुंदर बोललो, ऐका. कि जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर